ब्रँडो आणि डोजो फॅन्सी ड्रेसमध्ये ही गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. मी ब्रँडो आणि शेजारी राहणारा साधारण माझ्यासारखाच दिसणारा माझा परममित्र डोजो. डोजो माझ्यापेक्षा वयाने मोठा, त्यामुळे माझा एकदम हिरो होता. एरवी डोजोला आणि मला बाकीचे कुठलेही कुत्रे आसपास आलेले खपत नाहीत, पण आम्ही दोघं मात्र रोज काय किती खेळतो. पुष्कळदा आम्ही दोघं खास कुत्र्यांसाठी असलेल्या जवळच्या बागेतही जातो. बाग कसली, नुसतं कुरतडलेलं लॉन, ज्यात कुत्र्यांना जाता यायचं. काय घाण करायची आहे ती इथेच करा, भुंकायचंय, मारामाऱ्या करायच्या आहेत त्याही इथेच करा, रस्त्यात तुमची गडबड नको, अशा विचारातून आमच्यासाठी ठेवलेली एक जागा. मला आणि डोजोला मात्र तिथं फार बोर व्हायचं. तिथे ते छोटे छोटे झिपरे कुत्रे, ते लाडात वाढलेले लॅब्रेडोर, ते तिखट डॅशंड असे कुत्रे पडीक असत. एखाद दोन डोबरमान आणि काही चांगल्या स्वभावाचे पाळलेले गावठीही असत. त्या झिपऱ्यांना मी आणि डोजो फारसे आवडत नाही, बघ लागतात की काढायला. आम्ही आमच्या आवारातच मजेत खेळतो. आमच्या मम्माचं आणि डोजोच्या आईचं म्हणणं असं की आम्ही असं शिष्टासारखं आमच्यात नाही राहायचं, दुसऱ्या कुत्र्यांमध्ये मिसळायला हवं, म्हणून त्या दोघी आम्हाला अधूनमधून त्या बागेत नेतात. आम्ही खूप मस्ती केली की आम्हाला मम्मा राक्षस म्हणते, किंवा या दोन भूतांचा आम्हाला असा राग येतो ना असं तरी म्हणते. नक्की आम्ही कोण आहोत ते बरेच दिवस आम्हाला कळायचंच नाही, कुत्रा, भूत की राक्षस. उलट त्या बागेतल्या कुत्र्यांच्या आया मात्र एकदम कुत्राप्रेमी. कुत्र्यांसाठी तरतरीची खेळणी काय आणतात, त्यांना नटवतात काय, त्यांचे वाढदिवस काय साजरे करतात. पण वाढदिवसाला मात्र मी व डोजो जातोच. कळलं की नाही का जातो ते? तिथे केक, कुकीज असे पदार्थ खायला मिळतात. वर घरी जाताना आमच्या आयांच्या हातात भेट म्हणून च्युईंग स्टिक्सचं एक एक पाकिट. खरं तर ते आमच्यासाठी असतं, पण देतात आमच्या आयांजवळ. आम्हाला मात्र त्यातली एक काडी रोज मिळते. का? तर आम्ही राक्षसासारखे सगळ्या काड्या एकदम खाऊ म्हणून. कधी कधी बागेत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, शर्यत, उगाचच खाऊ वाटप असे कार्यक्रम करतात. कुस्ती वगैरे का ठेवत नाहीत कोण जाणे. तर या बागेत 26 जानेवारी निमित्त फॅन्सी ड्रेसचा कार्यक्रम ठरला. बरेच दिवस आधी बागेत जमलेल्या सर्व आयांना, नोकरांना त्यासंबंधी सूचना देण्यात आली. त्यासाठी म्हणे खूप तयारी करावी लागते. मग काय, मम्मा आणि डोजोची आई रोज आम्हाला घरी ठेवून शॉपिंगला जायच्या. आम्हाला नक्की कोणत्या वेशात फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये न्यायचं या विषयावर दोघींचं एकमत काही होईना. एक दिवस पप्पा ऑफिसमधून नेहमीसारखेच घरी आले, पण का कोणास ठाऊक त्याचा मला इतका आनंद झाला की मागचा पुढचा कुठचाही विचार न करता मी त्यांच्या अंगावर भरपूर उड्या मारल्या. त्यांच्या शर्टाची बाही फाडली, चिखलाचे पाय त्यांच्या शर्टावर उमटवले, प्रेमाने त्यांचा हात अलगद चावला. त्यांना माझ्या या असल्या वागण्याची सवय नव्हती. तरी ते चिडले व म्हणाले, हा ब्रँडो म्हणजे नुसता राक्षस आहे, राक्षस. ते ऐकून मम्मा म्हणाली, आयडिया, याला मी फॅन्सी ड्रेसमध्ये राक्षसच बनवीन. डोजोचं लक्ष माझ्या हालचालींवर होतंच. त्यालाही माझ्याप्रमाणे उत्साह आला. तो त्याच्या घरातून पटकन सुटला, पण त्याचा धक्का त्यांच्या मालतीबाईंना लागला. त्यांचा दळणाचा डबा सांडला डोक्यावरचा. डोजो पिठाने माखला. त्याचं ते रूप पाहून मम्मा म्हणाली, आयडिया, याला आपण भूत बनवू. यावर मात्र आमच्या मम्माचं आणि डोजोच्या आईचं एकमत झालं. दोघी आम्हाला राक्षस आणि भूत म्हणून कसं सजवायचं याचा विचार करू लागल्या. 26 जानेवारीपर्यंत त्या फार बिझी होत्या. डोजोच्या आईनं पांढऱ्या कपड्याचा ड्रेस शिवला. भूत पांढरं असतं ना म्हणून.
माझ्यासाठी एक गोंडपाटाचं कापड आणलं आणि त्याला पूर्ण काळा रंग दिला. त्यावर मम्माने अनेक प्रकारची हाडं, कवट्या वगैरेची चित्र काढली. माझ्या डोक्यावर शिंग चढवली. दोघांचे ड्रेस तयार झाले. आमच्या अंगावर ते चढवलेही गेले. आम्ही दोघांनी ते न घालून घेण्यासाठी थैथयाट केला, पण शेवटी त्या कपड्यात आम्हाला घुसवलं गेलंच. आमचं नाक, डोळे, शेपटी आणि कान तेवढेच बाहेर होते. बाकी सगळं शरीर त्या कापडात होतं. मला चिखलात नाचायची सवय असल्यामुळे माझे पाय माझ्या ड्रेसच्याच अंगाचे झाले होते. डोजोला मात्र पांढरे मोजे घातले होते. आम्ही बागेत पोचलो. तिथे बऱ्याच खुर्च्या मांडल्या होत्या. त्यावर लोक बसले होते. आमचे झिपरे मित्र मैत्रिणी खूपच क्यूट नटून आले होते. कोणाच्या डोक्यावर बो तर कोणाच्या गळ्यात झालर. आम्हाला दोघांना आधी आत नेलंच नाही, बाहेरच उभं केलं. आम्हाला टाळ्या आतून ऐकू येत होत्या. कधी एकदा आपणही आत जाऊन टाळ्या घेतोय असं आम्हाला झालं आणि मम्माने सगळे दिवे बंद करायला सांगितले. फक्त एकच मिणमिणता दिवा ठेवला आणि दिलं आम्हाला सोडून स्टेजवर. राक्षसाच्या आणि भूताच्या एंट्रीने सगळे घाबरले. सगळे कुत्रे आम्हाला घाबरून भुंकू लागले. माणसं टाळ्या आणि शिट्ट्या वाजवू लागली. भूत भूत राक्षस करून लोक ओरडू लागले. हे सगळं ऐकून आणि पाहून आम्ही घाबरलो आणि अक्का रण इकडे तिकडे पळू लागलो. शेवटी एकदाचे दिवे लागले आणि आम्हाला आमच्या पट्ट्यातच अडकवण्यात आलं. एका आंटीने माईकवरून बक्षिसं जाहीर केली. अर्थातच पहिली 3 बक्षिसं 3 क्यूट कुत्र्यांना मिळाली. पण एक ट्रेनर अध्यक्ष म्हणून आला होता. तो उठला आणि त्याने माईकवरून खास बक्षीस जाहीर केलं. हॅलो हॅलो, अत्यंत बेशिस्तीसाठीचं बक्षीस मी माझ्या वतीने ब्रँडो राक्षस आणि डोजो भूत यांना आणि उत्तम ड्रेस डिझाईनचं बक्षीस त्यांच्या आयांसाठी देत आहे. पण एका अटीवर, या दोघांनाही ट्रेन करायची जबाबदारी मी स्वतः उचलणार आहे. म्हणजे या दोघांच्या अंगात शिरलेलं भूत आणि राक्षसीपणा काढून मी यांना चांगल्या आचरणाचे कुत्रे बनवणार आहे. ट्रेनरचं भाषण एकदाचं संपलं आणि आमची मजाही संपली. यापुढे माझा राक्षसाचा ड्रेस मी ट्रेनरलाच द्यायचं ठरवलं.